नमस्कार. NS टेक्नोमध्ये आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा खूप दिवसानंतर NS टेक्नो चॅनल आपल्या सेवेत. आज आपण बघणार आहोत लेथ मशीनचे पार्ट्स. तर लेथ मशीन जी आहे आपल्याकडे, ही जी लेथ मशीन आहे या लेथ मशीनचे आपण पार्ट्स बघणार आहोत की कुठले पार्ट्सचं कार्य काय आहे. आता हे जे पार्ट्स आहेत, जसं लेथ मशीनचा हा हेड स्टॉक. आता हेड स्टॉक जो आहे, या हेडस्टॉक मध्ये दोन प्रकारचे हेडस्टॉक असतात. आता आपल्या मशीनला हा जो हेडस्टॉक लावलेला आहे हा कोन पुली टाईप हेडस्टॉक आहे. म्हणजे याच्या आतमध्ये जे आहे की या पुली असतात, बेल्ट असतो. तर ह्या कोन पुली टाईप हेडस्टॉक मध्ये आपण मॅन्युअल स्पीड चेंज करू शकतो. दुसरा येतो याच्यामध्ये ऑल गिअर टाईप हेडस्टॉक, ज्याला असं कोन पुली नाही राहणार, पूर्ण सेटअप आतमध्ये असतो, कव्हरच्या आतमध्ये. त्याला ऑल गिअर टाईप हेडस्टॉक म्हणतात. आता हे हेड आहे, म्हणजे पूर्ण जे मशीनचं डोकं आहे याच्या आतमध्ये जे आहे इथं गिअर्स असतात आणि स्पिंडल असतो आतमध्ये. या स्पिंडलला इथं समोर चेक अटॅच केलेला आहे. हा जो चेक आहे हा 3 जॉ चेक आहे. याला आपण 4 जॉ चेक सुद्धा लावू शकतो. आता हा जो चेक आहे या चेकला जॉ दिलेले आहेत. या जॉ ज्या आहेत या जॉचं कार्य काय? जॉबला पकडणे. जॉ म्हणजे जबडा, म्हणजे असं पकडण्याचं काम करणार. जॉबला पकडण्याचं काम करणार. तर यामध्ये आपण जॉब होल्ड करू शकतो. आपलं वर्कपीस जे आहे ते याच्यामध्ये होल्ड होतं. आणि त्यानंतर हे जे आहे हे टूल पोस्ट आहे. या टूल पोस्ट मध्ये काय की आपल्याला इथं कटिंग टूल, हा जो आहे कटिंग टूल इथं लावलेला आहे. आपण या कटिंग टूलच्या साह्याने आपलं वर्कपीस वरती आपण कटिंग क्रिया करू शकतो. याच्या खाली इथं ही जी स्लाइड दिलेली आहे याला म्हणतात क्रॉस स्लाइड. आता क्रॉस स्लाइडचं कार्य काय की जॉबला आपण ज्यावेळेस फेसिंग करतो त्यावेळेस क्रॉस स्लाइडचा उपयोग होतो, किंवा जॉबला कट लावायचा असेल त्यावेळेस, म्हणजे वर्कपीसला कट लावण्यासाठी याचा यूज केला जातो. याच्यावरतीच क्रॉस स्लाइडच्या वरती एक स्लाइड असते, ही म्हणजे कंपाऊंड स्लाइड. या कंपाऊंड स्लाइड मध्ये आपल्याला काय करता येईल की याच्या कंपाऊंड स्लाइडच्या सहाय्याने आपण रेडियसचे किंवा टेपर डिग्री लावून ज्यावेळेस काम करतो, टेपर टर्निंगचं ऑपरेशन करतो, त्यावेळेस या कंपाऊंड स्लाइडचा यूज आपल्याला करता येतो. त्यानंतर इकडं आहे टेल स्टॉक. टेल स्टॉक मध्ये काय की आपल्याला या टेल स्टॉकचा उपयोग दोन प्रकारे करता येतो. एक म्हणजे जॉब बिटवीन सेंटर मध्ये लावायचा असेल तर त्यावेळेस या टेल स्टॉक मध्ये आपण जो सेंटर लावतो त्या सेंटरला म्हणतात डेड सेंटर. डेड म्हणजे तो त्याला गती नसते, तो फिक्स असतो एक जागी, म्हणून त्याला डेड सेंटर म्हणतात, म्हणजे मेलेला डेड सेंटर. तर हा जो डेड सेंटर आहे या डेड सेंटर मध्ये, म्हणजे बिटवीन सेंटर मध्ये जॉब लावताना डेड सेंटर, आणि इकडे हेडस्टॉकला जो सेंटर लावला जाईल त्याला म्हणतात लाईव्ह सेंटर, कारण हा लाईव्ह असतो, फिरत असतो, म्हणून याला लाईव्ह सेंटर म्हणतात. तर या दोन सेंटरच्या मध्ये आपण जॉब पकडू शकतो बिटवीन सेंटर मध्ये ऑपरेशन करताना. दुसरा यूज आहे टेल स्टॉकचा. आपल्याला यामध्ये आपण जर ड्रिल लावला तर ड्रिलिंग ऑपरेशन सुद्धा टेल स्टॉकच्या सहाय्याने आपण करू शकतो. त्यानंतर इथे दिलेलं आपल्याला हे काय कॅरेज, म्हणजे हे ॲप्रॉन मेकॅनिझम म्हणणार आपण याला. हा पूर्ण जो भाग आहे, तर हे जे हँडल आहे मोठं याला कॅरेज हँडल म्हणतात. की हे कॅरेज फिरवल्यानंतर आपलं पूर्ण टूल पोस्ट मागं पुढं होतो, म्हणजे आपल्याला कटिंग क्रिया करता येते याच्यामध्ये. म्हणजे हे जो कॅरेज आहे, कॅरेजच्या आतमध्ये इथं 3 गिअरचं एक मेकॅनिझम असतं. त्यामध्ये आपण मशीन ऑटोमध्ये करण्यासाठी स्लायडिंग किंवा सरफेसिंग किंवा न्यूट्रलमध्ये असलं तर आपण मॅन्युअल काम करतो. म्हणजे हे सुद्धा ऑटोमध्ये करता येतं आणि क्रॉस स्लाइड सुद्धा ऑटोमध्ये करता येते. याला इथं लिव्हर दिलेलं असतं, इथं एक हाफ नट लिव्हर दिलेला असतो. तर हे ॲप्रॉन मेकॅनिझम आहे खालचं सिस्टम. आणि त्यानंतर इथं हा जो दिलेला आहे हे गाईड वेज आहे. गाईड वेज म्हणजे काय की एक गाईड म्हणजे मार्गदर्शन करणे, म्हणजे हा याला काय करतो, गाईड करतो. हे कॅरेज याच्यावरून स्लाइड करण्यासाठी याला गाईड करतो. म्हणजे हा बेड आहे, या बेडवरती असे गाईड वेज दिलेले असतात. तर बेडमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. बेडमध्ये एक
इथं तुकडा असतो इथून इथपर्यंत हा. आता या मशीनला हा तुकडा अटॅच केलेला आहे म्हणून याला काय म्हणणार आपण, हा ऍडजस्टेबल गॅप बेड आहे. दुसरा येतो याच्यामध्ये परमनंट गॅप बेड. परमनंट गॅप बेड म्हणजे काय, की ज्याला इथं कायमस्वरूपी तुकडा असतो, म्हणजे हा काढून कायमस्वरूपी गॅप असतो याला इथं. म्हणजे हा तुकडा काढून घेणार आपण, म्हणजे इथं मोठा चेक वगैरे लावला आपण तर इथं लागणार नाही. तर अशा पद्धतीने हा बेड असतो. त्यानंतर इथं खाली हा जो पार्ट दिसतोय हा आहे लीड स्क्रू. आता लीड स्क्रू जो आहे, लीड स्क्रू याच्यावरती काय असतं, ऍक्मी थ्रेड केलेले असतात. म्हणजे यावरती हे जे थ्रेड केलेले आहेत हे कुठले आहेत, स्क्वेअर ग्रुपचे ऍक्मी थ्रेड आहेत. या लीड स्क्रूचा यूज कशासाठी होतो, मशीनला ऑटोमध्ये करण्यासाठी. म्हणजे आपलं ज्यावेळेस थ्रेडिंगचं ऑपरेशन करणार त्यावेळेस या लीड स्क्रूचा यूज होतो. आणि इथं हा जो रिव्हर्स फॉरवर्ड स्विच आहे, याच्या सहाय्याने आपण मशीन रिव्हर्स फॉरवर्ड करू शकतो. नंतर खाली जे लेग्स, म्हणजे ज्यावरती मशीन उभी आहे. म्हणजे असे टोटल जे आहे हे लेथ मशीनचे आपण पार्ट बघितले. तर या टोटल पार्टचं जे आहे, जसं की आता प्रत्येकाचं मटेरियल वेगवेगळं राहील याच्यामध्ये. पूर्ण मशीन जी आहे ती कास्ट आयर्नची असते, खालचे लेग्स वगैरे. हे जो बेड आहे हा बेड असतो क्लोज ग्रेन कास्ट आयर्नचा. मशीनच्या आतमध्ये जो स्पिंडल असतो तो निकेल क्रोमियम स्टीलचा असतो. असं या पद्धतीने हे मशीनचे पार्ट आहेत. आय होप आपल्या लक्षात आला असेल. च्या पुढील व्हिडिओमध्ये पूर्ण पार्टचं वर्किंग वगैरे आपण बघणार आहोत. धन्यवाद.